धुळे शहरातील सिंचाई कॉलनी वलवाडे येथे श्री क्षेत्र विठ्ठल धाम विठ्ठल रुक्माई मंदिर येथे आषाढी एकादशी उत्साह साजरे करण्यात आले। तीर्थक्षेत्र विकास म्हणून घोषित या मंदिरात देवपूर दत्त मंदिर, वलवाडी, भोकर, नकाने रोड, जय हिंद कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला। मंदिरात दिनांक 6 जुलै रोजी एकादशी निमित्ताने सकाळी 5 वाजता काकड आरती, सकाळी 8 वाजता महाआरती व श्री सौ महादेव परदेशी ज्येष्ठ नेते भाजपा यांच्या हस्ते महाआरती दुपारची संपन्न झाली आहे। सौ शुद्धधन यशवंत नागपाल यांच्या हस्ते तर सायंकाळी 7 वाजता सौ भूषण कृष्णा गुरव यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली आहे। सायंकाळी 7 ते 9 भजन संध्या, भक्तिगीतांचे सुरेख मैफिल ऑर्केस्ट्राच्या मंदिराच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते। मंदिराचे मुख्य विश्वस्त भाजपचे प्रदेश पदाधिकारी ॲडव्होकेट किशोर जाधव यांनी यावेळी कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली। पांडुरंग हरी वासुदेव हरी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण तीर्थक्षेत्र विकास मध्ये समाविष्ट झालेले आणि गेल्या 16 वर्षापासून सिंचाई कॉलनीमध्ये विठ्ठल रुक्माई मंदिरची सेवा चालू आहे। या परिसरामध्ये देवपूर, भोकर, वलवाडी, नगाव या परिसरातील लोक मोठ्या संख्येने येत असतात। दत्त मंदिरापासूनही भाविकांची गर्दी आहे। आज सकाळपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात रीघ आहे। पावसाने थोडीशी उसंत दिलेली आहे। देवाचं काम तो स्वतः करून घेत असतो। संध्याकाळी पाऊस नक्की पडेल 6 नंतर। मित्रांनो, विठ्ठल रुक्माई मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे आणि या मंदिराची सेवा गेल्या 16 वर्षापासून चालू आहे। भजन, कीर्तन तसेच विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, उत्सव या मंदिरात सतत होत असतात। भारतीय जनता पार्टीचे आमदार अनुपजी अग्रवाल यांचं मोलाचं सहकार्य असतं। सर्व कॉलनी परिसरातील आणि भाविकांचं योगदान फार मोठ्या प्रमाणात आहे। सर्वांच्या योगदानाने, सहकार्याने या मंदिराचे काम चालू आहे। सर्वांना जय हरी, जय हरी, जय हरी। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।